आमच्या बाजूने पहिली साक्ष देण्यासाठी मी विश्वा देशमुख यांना बोलावू इच्छितो. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. आपलं नाव? सर माझं नाव विश्वा दिग्विजय देशमुख. जान्हवी दळवी आणि तुमचं नातं काय आहे? सर आम्ही खूप जवळचे मित्र आहोत. कधीपासून? कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून. आम्ही गेली 6 वर्ष एकमेकांना ओळखतो. जान्हवी दळवी यांच्या वैवाहिक आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्हाला कसं कळलं? म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं? नाही सर, जान्हवीने कधीच स्वतःहून मला तिच्या लग्नाबद्दल तक्रार केली नाही. खरं तर एका लग्नात एका कपलमध्ये काय होतं हे कोणालाच माहिती नसतं आणि आय बिलीव्ह दॅट इज हाव इट शुड बी. पण सर लग्नानंतर काही दिवसांनी जान्हवीचं वागणं बदललं. म्हणजे आमचाही कॉन्टॅक्ट नव्हता लग्नानंतर, पण मला मित्रांकडून कळलं की ती एकटी राहू लागली. कॉलेजमध्ये जरी गेली तरी कमी बोलायची, ग्रुपमध्ये कमी मिसळायची. आणि जेव्हा बऱ्याच दिवसांनी मला ती भेटली तेव्हा मलाही काही गोष्टी ऑड वाटल्या. म्हणजे असं वाटत होतं की ती कुठल्या तरी दडपणाखाली आहे. सतत तिच्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे अशी वागत होती. इनफॅक्ट मला ती लग्नाआधी मॅड अशी हाक मारायची. मॅड आहेस का तू? लग्नानंतर अचानक तिने मॅड म्हणून हाक मारणंही बंद केलं. आणि यामुळे सर माझ्या मनात काही डाऊट्स क्रिएट झाले. पण त्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी कसं पोचायचं हेच कळत नव्हतं मला. मी तिला विचारायचा प्रयत्नही केला. टॉपिक चेंज करू नकोस जानू. जयंतमुळे जर तुला त्रास होत असेल तर मला सांग प्लीज. पण तिने कधीच काही सांगितलं नाही मला. पण सर काही दिवसांनी अशी बातमी आली की जानू जयंत बरोबर फिरायला गेली असताना यॉटवरून समुद्रात पाय घसरून पडली. ही बातमी ऐकून आम्ही सगळेच हादरून गेलो होतो सर. आणि योगायोगाने काही दिवसांनीच ती माझ्या वडिलांबरोबर माझ्याच घरी आली. आणि त्यानंतर मला तिने सगळं सत्य सांगितलं. सर या माणसाने अक्षरशः नजर कैदीत ठेवलं होतं तिला. ती कोणाशी बोलते, कोणाला भेटते, हे या सगळ्या गोष्टींवर लक्ष होतं याचं. या माणसाने वाटेल त्या थराला जाऊन छळलंय सर माझ्या मैत्रिणीला. मिस्टर विश्वा, तुमच्या म्हणण्यानुसार जान्हवी दळवी तुमची खूप जवळची मैत्रीण होती. क्रूजवरच्या अपघातानंतर ती तुमच्याकडे राहायला आली. मग तुम्ही त्यांना त्याच वेळी त्यांच्या माहेरी किंवा जयंत कानेटकर यांच्या घरी का नाही घेऊन गेलात? कारण ती खूप घाबरलेली होती सर. हादरलेली होती. प्रत्येक गोष्टीवर दचकायची. जणू काही तिला ट्रॉमा आहे. कॉलेजमध्ये असतानाची बेधडक, बिनधास्त, लाईव्हली मुलगी अशी घाबरलेली बघून मलाही शॉक बसला. पण काही दिवसांनी मीच तिला बोलतं केलं. जानू, जगापासून हे सगळं लपवताना जसं मी तुझी साथ दिली तसंच हे सगळं अनाऊन्स केल्यानंतर जे काही परिणाम होतील ते भोगताना मी तुझी साथ देईन. तिला धाडस दिलं घरच्यांसमोर जायचं. कॉन्फिडन्स दिला जयंतचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं. तेव्हाच जयंतला अंदाज आला की ती माझ्या घरी असू शकते. आणि त्यानंतर त्याने हर तऱ्हेने प्रयत्न केला तिला परत मिळवायचा. तो घरी यायला लागला. भीती द्यायला लागला, धमक्या द्यायला लागला की जानूच्या घरच्यांचं बरं वाईट करेल. जज साहेब तुम्हीच विचार करा. आपण या जगातच नाही आहोत. या दुःखात आपले घरचे असताना आपण त्यांना भेटूही नाही शकत, त्यांच्याशी बोलू नाही शकत. हे दुःख किती मोठं असेल. पण या माणसाच्या दहशतीमुळे ती आपल्या घरच्यांनाही भेटू शकत नव्हती सर.
या महाशिवरात्रीला तू एका ठिकाणी गाणं गाणार आहेस. तू आता सगळ्यांसमोर येणार. शेवटी जान्हवीने ठरवलं आणि आम्ही प्लॅन केला की महाशिवरात्रीच्या दिवशी ती घरच्यांसमोर येईल आणि जयंतचं सत्य सगळ्यांसमोर आणेल. पण काय माहित सर, मेंटल स्ट्रेसमुळे तिला चक्कर आली, स्टेजवर ती कोलॅप्स झाली आणि त्यानंतर शुद्धीवर आलेली जान्हवी एक वेगळीच मुलगी होती. जयंतने टॉर्चर केलेलं पूर्ण वर्ष तिला आठवत नव्हतं. जणू काय देवाने तिच्या सगळ्या वाईट आठवणी पुसून टाकल्या. आणि त्यानंतर जयंतने तिला परत प्रेमात पाडायचे प्रयत्न सुरू केले. तसं घरच्यांनाही काहीच माहिती नव्हतं त्याच्याबद्दल, त्यामुळे घरच्यांनीही जयंतची साथ दिली आणि काही दिवसातच त्यांचं लग्न ठरलं. त्यावेळी मी खूप प्रयत्न केले सर. जान्हवी, अगं तुला का कळत नाहीये की त्या माणसाची लग्न करणं म्हणजे वेडेपणा नाही तर आयुष्य बरबाद करून घेणं आहे. खूप प्रयत्न केले हे लग्न थांबवायचं, पण आय फेल्ड आणि दे इव्हेंच्युअली गॉट मॅरिड. पण नियतीचा खेळ बघा सर. लग्न मंडपात असताना जानूला सगळं आठवलं. यावेळी तिचं लग्न झालं होतं ते जानूला न्याय मिळवून देण्यासाठी. तिने मनाशी ठाम ठरवलं की यावेळी जयंतच्या अत्याचारांना घाबरायचं नाही आणि त्याला धडा शिकवायचा. आणि याच निर्धाराने तिने जयंतच्या घरात पाऊल ठेवलं. पण जयंत बिंग जयंत, त्याने आपले विकृत खेळ पुन्हा सुरू केले. तिने आईबाबांशी बोलू नये, मित्रमैत्रिणींशी कॉन्टॅक्ट होऊ नये म्हणून घरात जॅमर्स लावले, CCTV लावले. 24 तास तिच्यावर नजर ठेवून होता. पण यावेळी सर ती एकटी नव्हती. यावेळी जानू बरोबर मी होतो. जान्हवीला जयंतपासून धोका आहे हे कळल्यानंतर मी वेश बदलून त्यांच्या घरी हाऊस हेल्प म्हणून राहायला गेलो. आणि त्यावेळी या जयंतचे विकृत खेळ मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेत सर. जान्हवीच्या प्रत्येक हालचालीवर त्याचं नियंत्रण होतं. प्रत्येक त्या 4 भिंतींच्या तुरुंगात जान्हवीने काय काय सहन केले नाही मी सांगू सुद्धा शकत नाही, एवढं मिशन आहे सर. युअर ऑनर, मिस्टर विश्वा यांच्या साक्षीवरून जयंत कानिटकर हे विकृत आणि विक्षिप्त स्वभावाचे आहेत हे लक्षात येतं. आपल्या पार्टनरवर कंट्रोल ठेवण्यासाठी हा माणूस कोणत्या थराला जातोय हेही कळतं. यांनी जान्हवी यांना पत्नीसारखं नाही तर अक्षरशः एखाद्या कैद्यासारखं वागवलेलं आहे. खोटं आहे सगळं. हे सगळं खोटं आहे. मी माझ्या जानूला कधीच टॉर्चर केलेलं नाहीये. ऑर्डर ऑर्डर. मिस्टर कानेटकर, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला.